Jai
मह्यम अग्निरमह्यम अग्निरमह्यम मह्यम अग्निरमह्यम अधो अधो मह्यम अग्निरमह्यम अधो मह्यम अधो अधो मह्यम अधो इमाम अधो मह्यम अधो इमाम अधो इमाम अधो अधो इमाम अधो इत्यधो इमाम दीवाम यह क्रीडन्तौ पुत्रये क्रीडन्तौ पुत्रये नप्त्रोभे पुत्रये क्रीडन्तौ पुत्रये नप्त्रोभे पुत्रये नप्त्रोभे मोदमानौ नप्त्रोभे पुत्रये नप्त्रोभे मोदमानौ नप्त्रोभे मोदमानौ नप्त्रोभे मोदमानौ स्वे मोदमानौ नप्त्रोभे मोदमानौ स्वे नप्त्रोभे मोदमानौ स्वे मोदमानौ स्वे गृहे स्वे मोदमानौ स्वे गृहे स्वे गृहे नानो नान प्रजां
Dharishva
मातरिश्वासं नं मातरिश्वासं मातरिश्वासं नं मातरिश्वासं धाता धाता नं मातरिश्वासं धाता संधाता धाता संधाता 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 धाता संधाता धाता समुदे त्रिदे त्रिसंधाता धाता समुदे त्रि समुदे त्रिदे त्रिसं समुदे त्रि दधातु दधातु दे त्रिसं समुदे त्रि दधातु ॐ मय्यो दे त्रि दधातु दधातु दे त्रि दधातु नौ नौ दधातु दे त्रि दधातु नौ दधातु नौ नौ दधातु दधातु नौ नाविदीनौ दम्पत्योः अविच्छिन्ना प्रीतिरस्तु। आपण ऋग्वेदाचे मंत्र आशीर्वाद श्रवण केले। ऋग्वेदानंतर वेदामध्ये जो क्रम येतो तो यजुर्वेदाचा येतो। यजुर्वेदामध्ये कृष्ण यजुर्वेद, या कृष्ण यजुर्वेदाचे संतोष शास्त्री कुलकर्णी आणि अनंत उज्जैनकर दोघजण आलेले आहेत। ऋग्वेदानंतर कृष्ण यजुर्वेदाचे मंत्र ते आशीर्वाद देतात। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्वन्वन्नोतिभिस्ते दशादनम् आहुवज्जा उभारादतः सहमादयध्यै उभादाताराभिरामुम्रयीनामुभावादस्य सातये हुवेवाम् अश्रमगुंहि भूरिदावज्जरावां विरावादऋतवागास्यालाद अधासोमस्य प्रयते युवग्रामिन्द्राग्नेस्तोमञ्जनयामिरव्यम् इन्द्राग्नेनभतिं पुरोधासपत्नीरसूनुतम् साकवेगेन कर्मणा युजिन्नस्तोमन्नमजालमद्भेन्द्राग्ने वृत्रानाभिषेदाम् उवाहिवाकुं सुहवाजो हवेमिदावाजकुं सज्जौषधे देष्टा वयमुद्भावदस्पतेरतन्नवाजसादये धिये पूषन्न युष्महि पदस्पदं हरिपदिं रस्यागामेन कृतो अभ्यानडर्गम् सनोरादश्चुरुदश्चन्द्रां घ्राधियन्ध्यपुंथे जलादिप्रभूजा क्षेत्रस्य पते भयं हितेनेव दयामसि गामश्वं पोषयित्वासनौणादीदृशे क्षेत्रस्य पते मधुमन्तमूर्मिन्धेदरिवपयो अस्मासु दक्ष्वा मधश्युतं धृतमिव सुबोधमृतस्य नः पतयो मृडयन्तो अग्नेन यसुपधाराये अस्मान् विश्वानि देव भयुनानि विद्वान् योऽध्यस्मज्जुहुराणमेन भूयिष्ठान्तेन मुक्तिं विधेम आदेवानामपि पन्थामगन्मयच्छक्रमामतदनुप्रवोढुम् अग्निर्विद्वान् सयदात्सेदहोतासो अध्वरा सरदून् कल्पयादि यद्वाहिष्ठं तदग्नये बृहदर्च विभावसो महिषी वद्वद्रयस्त्वत्वाजा उदीरते अग्ने त्वं वारयानव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पूश्च पृथिवी बहुलान उर्वे भवादोकायतनयाय संयोः त्वमग्ने व्रतपासि देव आमृतेष्वा त्वं यज्ञेष्वेद्यः यद्वो वयं प्रविनाम व्रतानि विदुषां देवा अभिदिष्टरासः
अग्निस्तद्विश्वमापृणाद विद्वान् येभिर्देवां ऋतुभिः कल्पयाते अस्मे देवासोपपुषे चिकित्सदयमाशिरादम्पते पापमश्नुतः पुमान् पुत्रो विन्दते राजते विन्दते वस्वथ विश्वे अरपायेधते गृहः आशीर्दायादम्पते पापमश्नुतामरिष्टो रायश्च च दागुंसमोकसा यासि जत्सन्दुग्धं कुम्भ्यासहेष्टेन यामन्नवतिञ्जहातुषः सर्पिरग्रीवी पीवर्यश्च जाया पीवानः पुत्रा अकृशासो अस्य सहजा निर्यस्वमघस्य बाल इन्द्रायाशिरगुं सह कुम्भादात् आशीर्भवोर्जवतुसप्रजास्त्वमिषन्दसा तद्रविणगुं समर्चसम् सञ्जयन् क्षेत्राणि सहसाहमिन्ह गृह्णवानो अन्यागुम् अधरान् सपत्नान् संज्ञानं विज्ञानं प्रज्ञानं जानदभिजानत सङ्कल्पमानं प्रकल्पमानमुपकल्पमानमुपक्लुप्तं क्लुप्तं श्रेयो वसेय आयत्सम्भूतं भूतं चित्रः केतुः प्रभानाभान् सम्भान् ज्योतिष्मागस्तेजस्वानादभग्गस्तपन्नभितपन्न रोचमानशोभनशोभमानः कल्याणः दर्शा दृष्टा दर्शना विश्वरूपा सुदर्शना आप्यायमानाप्यायमानाप्याया सुदृतेना आपूर्यमाना पूर्यमाना पूरयन्ति पूर्णा पूर्णमासे दाता प्रदाता नन्दो मोदः प्रमोदः ॐ तादृक्तदनुत्सर्गमनुत्सर्गं तत्तादृक्तादृक्तदनुत्सर्गं तदनुत्सर्गमनुत्सर्गं तत्तदनुत्सर्गं बृहद्रथन्दराभ्यामनुत्सर्गं तत्तदनुत्सर्गं बृहद्रथन्दराभ्याम् अनुत्सर्गं बृहद्रथन्दराभ्यामनुत्सर्गमनुत्सर्गं बृहद्तराभ्यामित्वेत्वा बृहद्रथन्दराभ्यामनुत्सर्गमनुत्सर्गं बृहद्रथन्दराभ्यामित्वा अनुत्सर्गमित्यनुत सर्गं बृहद्रथन्दराभ्यामित्वेत्वा बृहद्रथन्दराभ्यां बृहद्रथन्दराभ्यामित्वा प्रतिष्ठां प्रतिष्ठामित्वा बृहद्रथन्दराभ्यां बृहद्रथन्दराभ्यामित्वा प्रतिष्ठां बृहद्रथन्दराभ्यामिति बृहद् रथन्दराभ्याम् मित्वा प्रतिष्ठां प्रतिष्ठामित्वेत्वां प्रतिष्ठां गच्छन्ति गच्छन्ति प्रतिष्ठामित्वेत्वां प्रतिष्ठां गच्छन्ति प्रतिष्ठां गच्छन्ति गच्छन्ति प्रतिष्ठां प्रतिष्ठां गच्छन्ति सर्वेभ्यः सर्वे गच्छन्ति प्रतिष्ठां प्रतिष्ठां गच्छन्ति सर्वेभ्यः प्रतिष्ठामिति प्रतिष्ठां गच्छन्ति सर्वेभ्यः सर्वेभ्यो गच्छन्ति गच्छन्ति सर्वेभ्यो वै वै सर्वेभ्यो गच्छन्ति सर्वेभ्यो वै सर्वेभ्यो वै वै सर्वेभ्यः सर्वेभ्यो वै कामेभ्यः कामेभ्यो वै सर्वेभ्यो वै कामेभ्यः वै कामेभ्यः कामेभ्यो वै वै कामेभ्यः सन्धिः सन्धिः कामेभ्यो वै वै कामेभ्यः सन्धिः कामेभ्यः सन्धिः सन्धिः कामेभ्यः कामेभ्यः सन्धिर्दुहे दुहे सन्धिः कामेभ्यः सन्धिर्दुहे सन्धिर्दुहे दुहे सन्धिः सन्धिर्दुहे तत्तद्दुहे सन्धिः सन्धिर्दुहे तद् सन्धिरिति सन्धिः दुहे तत्तद्दुहे दुहे तद्यजमाना यजमाना तद्दुहे दुहे तद्यजमानाः तद्यजमाना यजमाना तत्तद्यजमाना सर्वान् सर्वान् यजमाना तत्तद्यजमाना सर्वान् यजमाना सर्वान् सर्वान् यजमाना यजमाना सर्वान्
सर्वान् कामान् कामान् सर्वान् यजमाना सर्वान् कामान् कामान् सर्वान् कामान् वा भकामान् सर्वान् कामान् वा भकामान् अवरुन्धते भकामान् कामान् अवरुन्धते रुन्धते वावरुन्धते रुन्धत इति रुन्धते आनन्दो ब्रह्मे दिव्यजानात् आनन्दाध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते आनन्देन जातानि जीवन्ते आनन्दं प्रयन्तभिसंविशन्ते सैषा भार्गवे वारुणे विद्या परमेव्यो मन्प्रतिष्ठिता य एवं वेद प्रतिष्ठते अन्नवानन्नादो भवति महान् भवति तदया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन महान् कीर्त्या पश्यति पुत्रम् पश्यति पौत्रम् प्रजया पशुभिर्मिथुनैर्जायते यस्यैवं विदुषोऽग्निहोत्रं जुह्वति यवुजेनमेवं वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारही वेदापैकी आता आपण यजुर्वेदाचे मंत्र श्रवण केले. ऋग्वेदामध्ये सगळं ज्ञान आहे, यजुर्वेदामध्ये सगळं कर्म आहे आणि सामवेदामध्ये सगळं गान आहे. जे अभिजात संगीत जे सगळं निर्माण झालेलं आहे हे सगळ्याचा उद्गम स्रोत मूळ हा सामवेद आहे आणि त्या सामवेदामधून सगळं अभिजात संगीत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्या सामवेदाचा आपण आशीर्वाद घेऊया आणि मग अथर्ववेदाकडे जाऊया. Swasi
Indra
स्वस्ते हवां देवदस्वजातो यश्च निष्ठाः आवाचन्द्रं कृत्वा वरेमम्यहामगमया आयुर्दाग्ने जरसं कृष्णोऽग्ने घृतं वेदमां मधुचारमव्यं देवापुत्रामग्रक्षदादिमाम् परिधत्तधत्तनवरजसे मञ्जरामृतं कृणुत दीर्घमायोः बृहस्पतिर्प्रयच्छतवासाय तत्सोमाय रात्रे परिघातवाहो परिगं वासो अदिता स्वस्ते भूर्वृष्टिनामाभिषस्तिभावो सदग्रदेव शरदः पुरोजे रायश्च मोषं वसं जायस्व येषस्मानमादिष्टास्मा भवतु ते अनुरूः प्रणवन्तविश्वे देवादिष्टे शरदशतम् यस्य देवस प्रथममास्याहरामस्तन्त्वा विश्वे वन्तु देवाः भ्रातरसुकृता वर्धमानं नोदायन्तामहमस्तु जातम् नमस्ते धियापूतय उत चित्ताये मत्यै श्रुताय रोषासे विजयमाहनिषा वया अपानाय ज्ञानाय प्राणाय भूमिधायसे सरस्वत्या प्रभुव्यते विजयमाहनिषा वया श्रीर्वै विराट यशोन्नाद्यं श्रियमेव तद्विराजै यशस्यन्नाद्ये प्रतिष्ठापयन्ति प्रतिष्ठितमनु सर्वमनु प्रतिष्ठते प्रतिष्ठते प्रजया अषभिर्य एवं वेद ॐ स्वस्ति। अथर्ववेदाचे मंत्र चारही वेदाचे मंत्र पठण झाले। आपण सगळ्यांनी मिळून वधू आणि वर या दोघांना आशीर्वाद द्यावा अशी एक माझी सर्वांना विनंती आहे। आशीर्वचनाचे स्वस्ती वाचन म्हणजे आशीर्वाद आम्ही संस्कृतमध्ये सगळ्यांनी म्हणतील आणि सगळ्यांनी आमच्याबरोबर तथास्तु म्हणायचं आहे आणि सगळे ब्रह्मवृद्ध त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकतील। तुम्ही आमच्याबरोबर माझ्याबरोबर तथास्तु म्हणा सगळ्यांनी।
आपल्या सगळ्या सभागृहात जेवढे जण आहेत तेवढ्या सगळ्यांकडून वधू आणि वरांना एक आशीर्वाद मिळावा. हरि ओम. स्वस्ति मंत्रार्था सत्या सफला सन्तु इति भवन्तः महान्तः अनुगृह्णन्तु तथास्तु. इमौ दम्पती सुसंस्कृतौ सुतापसौ सुवर्चसौ निरन्तरमिति हुत जातवेदसौ निजप्रभा तिरस्कृततमसौ अविरत नव नव दृश्यमान वयसौ मालालङ्कृतशिरसौ वेलाविरहितयशसौ भूयास्ताम् इति महान्तः अनुगृह्णन्तु. इमौ दम्पती दैनन्दिन दानसमये देशदेशादागत याचकनिचय चातकहर्षकर वर्षायमाणोदक धारापूर्वक कृतानेक दान प्रभावसम्भव क्षीरहीर पटीर निहार कर्पूर खरजूर तारहार ताराधार मारमार दिण्डिराखण्डल वेदण्डकुण्डली कुण्डलीकपाण्डर ऊर्ध्वकीर्तिपय पारावार निचेतकर विजीक्ष्याक्रान्त भुवनान्तरणान्तरभूत कल्पतरु कामधेनु कौस्तुभमस्तक चिन्तामणि वितरणयश बलबल कलशालपदसादिश मनति विस्मिताक्षय चम्बारि प्रमुख सम्भावना वज्रसम्भावितात्महिमानौ भूयास्ताम् इति महान्तः अनुगृह्णन्तु. इमौ दम्पती. आपल्या या सर्वांच्या मध्ये भागवताचार्य प्रसिद्ध कीर्तनकार आमचे परमादरणीय माझे सख्खे साडू परमादरणीय मकरंद बुवा रामदासी आपल्या सर्वांच्या मध्ये आहेत. जसं वेदांचा आशीर्वाद आपल्या दाम्पत्याला मिळतो आहे मिळाला आहे तसंच एक पुराणातला पण आशीर्वाद तिला प्राप्त व्हावा या हेतूने मी मकरंद बुवांना विनंती करतो की त्यांनी एक 5-10 मिनिटं आपला आशीर्वचन या दंपतींकरता द्यावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. श्री राम समर्थ. आज श्री अमेय आणि सौभाग्यवती आर्या आत्ताच नाव कळलं मला. या दोघांना आशीर्वाद द्यायला आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्या भारतीय परंपरेची आपल्या प्रपंचाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे आणि यासाठी आपल्याकडे संतांनी महंतांनी अगदी वेदांपासून कालपर्यंत झालेल्या संतांनी प्रपंचावरती आपल्याकडून काही काव्य केलेली आहेत. याद्वारे आपली दृष्टी साफ असावी. कारण प्रपंच म्हणजे केवळ सुख नाही केवळ दुःख नाही केवळ आनंद नाही केवळ रोग नाही केवळ आरोग्य नाही केवळ अनारोग्य नाही केवळ गरिबी नाही केवळ श्रीमंती नाही. बऱ्याच गोष्टींचं एकत्रीकरण केलं की आपलं जीवन तयार होतं. मी 5 मिनिटं बोलणार आहे तुला 5 ते 7 मिनिटं. तर समर्थांचं एक काव्य आहे जे फारसं गायलं जात नाही. याचं पालुपद आहे धन्य संसार होत असे. आपला संसार धन्य आहे का हे तपासायचं असेल तर तुकोबा असतील ज्ञानोबा असतील ज्यांना साक्षात्कार झाला आणि भगवंताचं साक्षात दर्शन घेतलं त्यांची काव्य घरात लिहून ठेवावी किंवा आपल्याला माहिती असावीत आणि त्याद्वारे आपला प्रपंच आपण तपासावा. तर नुसतं ऐकून घ्या. मर्यादा न्याय नीतीची अन्याय नघडे करा सन्मार्ग योग देवाचा धन्य संसार होत असे. अन्नोदक वस्त्रदाने धन्य तो ब्राह्मणी भजे उदास वृत्तीने लोकी धन्य संसार होत असे. होम याग पुरस्करणे निरूपणे हरिकथा ब्रह्मसंदर्पणे यात्रा धन्य संसार होत असे. नवविधा भक्ती देवाची मुख्य कोण विचारणा अध्यात्म शोधिती सर्वे
मग धन्य संसार होत असे. पंचीकरण महावाक्य श्रवणे मनने सदा सत्संगे निसंग होता धन्य संसार होत असे. आज आदरणीय श्री मंदार गुरुजी आणि सौभाग्यवती हेमाताई यांनी हा कार्यक्रम मुद्दाम आयोजित केला. गुरुजींचा थोडासा आग्रह असा आहे की आपली परंपरा जी आहे एक रुटीन म्हणून आज आपण जे काही लग्न कार्य आहे किंवा कुठलाही कार्यक्रम आहे तो करतो. कार्यालयात लोक येतात आणि कीर्तनकार नेहमी गमतीने सांगतो सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. पण हे कशाकरता करायचं? व्हाय, हाऊ, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याकडे पूर्वजांनी केलेला आहे. रामरायांचं लग्न कसं झालं असेल, गोपाल कृष्णांचं लग्न कसं झालं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं सईबाईंशी लग्न कसं झालं असेल, किंवा आत्ता आपण सोशल मीडियावरती आपल्या भारतातल्या अत्यंत श्रीमंत लोकांची लग्न पाहिली असतील. लग्नामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आहेतच, पण मुख्य वेदांचा आशीर्वाद म्हणून ही ब्रह्मवृंद मंडळी इथे आपल्याला आशीर्वाद द्यायला बसली आहे. प्रत्यक्ष गाणगापूरहून आमचे ठाकूर महाराज वधूवरांना आशीर्वाद द्यायला आले, म्हणजे दत्त महाराज या रूपाने उपस्थित आहे. प्रपंच म्हणजे आशीर्वादाची फार गरज असते याला. पण प्रपंच एका अर्थाने युद्ध सांगितलंय. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य मन आणि जगत, तुकोबा म्हणाले. आणि रामराय सांगतात, रावणाशी जेव्हा युद्धाचा आरंभ झाला, मोठ्या युद्धाचा म्हणजे स्ट्रगलिंग, युद्ध याचा अर्थ स्ट्रगलिंग, आपल्याला खूप गोष्टींना सहन करावं लागतं आणि मात करून पलीकडे जावं लागतं. तेव्हा रामराय सांगतात की मला त्रास होईल असा एकही बाण रावणाच्या भात्यात नाही. तुलसीदासांचा दोहा आहे, माझ्याजवळ कुठलं कवच आहे. दोघांनी लक्षात ठेवा ही गोष्ट, किती गांभीर्यानं हा मुद्दा चाललाय. माझ्याजवळ कुठलं कवच आहे? कवच अभेद्य विप्र गुरु पूजा, कवच अभेद्य विप्र गुरु पूजा, ए सम विजय उपाव नाही दूजा. आणि हा आशीर्वाद फार आवश्यक आहे. लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करता येतात, आशीर्वाद ब्रेक करता येत नाही. आणि म्हणून आपल्याकडे या गोष्टीला आशीर्वाद द्यायला आपण आलेलो आहोत. यावेळेला जी आई असते म्हणजे हेमाताई, ज्या मैत्रिणींनी किंवा कोणीतरी या मुलीला काहीतरी सांगावं अशी पद्धत आहे. शिवपुराणात आहे, रामायणात सुद्धा सीतेला आणि उरलेल्या 3 मुलींना सुनयना राणीने म्हणजे जनकाच्या पत्नीने काही सांगितलंय. तर त्याचं एक छोटं पद आहे, अगदी अर्ध्या मिनिटाचं आहे ते पद. तर ते पद एका गजानन महाराजांच्या रानडे नावाच्या भक्तांनी लिहिलेलं आहे. आपण ऐकलंही असेल, मी अनेकदा ते म्हणतो, आम्ही अनेक जण म्हणतो कीर्तनकार. तर खूप काळजीपूर्वक ऐका, म्हणजे एका मिनिटाचं सुद्धा नसेल पद. तो पद लिहिणारा जो आहे तो असं लिहितोय, एकच सेकंद. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा झरा वहावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची. नीट ऐका, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा
एकतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये दिवसा राती परमेशाचा निवास असावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मोरया। एक आदर्श विवाह पद्धती मंदार गुरुजी आणि ताई आणि संपूर्ण कळमकर कुटुंबियांनी इथे सादर केली। याकरता मी पुराणांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो। याचं रेकॉर्डिंग जमलं तर युट्यूबवर टाका, म्हणजे असं लग्न करायचं असतं, नुसतं खाणं पिणं नसतं, एकदा आहेच आहे, पण महत्वाचे हे आशीर्वाद असतात आणि अशा प्रकारे हे सगळे उपचार करायचे असतात। वधूवरांना असे भरभरून आशीर्वाद द्यायचे असतात आणि आशीर्वादाबरोबर जबाबदारीची जाणीवही त्यांना द्यायची असते। हा अत्यंत महत्वाचा मंदार गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी इथे दिला, सगळ्यांनी दिला, याबद्दल मी सगळ्यांना अभिवादन करतो। जय जय रघुवीर समर्थ। आशीर्वाद स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तो दंपत्योः अविच्छिन्ना प्रीतिरस्तु।